पण आता दुसरा प्रश्न आहे की जो बोलता बोलता आता की बरेच उमेदवार तुमची भेटीगाठी करतायत. बीडचा उमेदवार असेल किंवा उस्मानाबादचा उमेदवार असेल किंवा इतर राज्यातले उमेदवार आहेत, तुमचा फक्त एक फोटो काढून त्याचं भांडवल बाहेर करतात. तुम्ही तर आधीच जाहीर केलेलं आहे की मी कुणाला पाठिंबा दिलेला नाही, कुणाच्या बाजूनी नाही. आणि दुसरा त्याला प्रश्न जोडून असा आहे की तुम्ही सांगितलेले की लोकशाहीचा तुम्ही आदर केलेला आहे, लोकशाही आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. लोक आजही नेत्यांना प्रचारासाठी येऊ देत नाही गावामध्ये, याच्याबद्दल काय? नाही, मी पुन्हा लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं मराठा समाजाला सांगतो, मी ना महायुतीला पाठिंबा दिला आहे, ना महाविकास आघाडीला, ना अपक्षाला, कोणालाच दिलेला नाही. हे काय होतं हे गैरसमज पसरत आहेत. आता मराठा समाजाला प्रामाणिकपणानं आजच सांगतो, बार बार सांगायची गरज पडू देऊ नका आणि विचारू पण नका कोणी. आंतरवाली हे केंद्र मराठा समाजाचं केंद्र आहे. तिथं कोणी येऊ शकतो, तिथून माघारी नाही हाकून लावता येत. कोणी असला तर, कोणी असू द्या, हाकलून नाही लावता येत. तिथं कोणी आला तर, पण मी पाठिंबा मात्र देत नाही. ते येतात, फोटो काढतात, निघून जातात. मराठा समाजाने स्पष्टपणानं मनातला गैरसमज कायम काढा आजपासून. आता मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही, देणार बी नाही. तिथं येते ते मराठ्यांचं केंद्र, तिथं कोणाला हाकलून लावता येत नाही. तिथं कोणी आला तर त्याला मला भेटावं लागतं. याचा अर्थ इथून पुढं मराठ्यांनी त्याला पाठिंबा दिला असं कधीच ग्राह्य धरायचं नाही. आता राहिला अपक्षांचा महाराष्ट्रातला विषय किंवा दुसऱ्या पक्षातून राहिलेल्याचा विषय, कुठल्याही अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. गैरसमज पूर्ण काढून टाका. आता काहीला काय सवय लागलेली आहे, कुठल्या तरी नेत्यांकडून काहीतरी घ्यायचं, आर्थिक हितसंबंध साधायचे किंवा काही असं सोनं घ्यायचे आणि उगा अपक्ष म्हणून महाराष्ट्रभर उभा राहायचं. त्याचा उद्देश जात मोठी व्हावं हा नसतो. त्याचा एकट्याचं कुटुंब मोठं व्हावं, लेकरं मोठं व्हावं हा त्याचा उद्देश पहिला. त्याचा दुसरा उद्देश आहे, एक तर ते येणारच नसतं, कोणत्या तरी नेत्याने सांगितलं म्हणून ते उभा राहते. आणि अशा पैदाशी महाराष्ट्रात काही ठराविक आहे ज्यांना जातीचं देणं घेणं नाही, पण स्वतःचे लेकरं बायका मोठ्या व्हाव्यात, जात खड्ड्यात गेली तरी चालत, अशा काही पैदाशी आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्याला नाविलाज नाविलाज कारण यांना सवय लागलेली खायची. यांनी कुणाकोणतरी 100% घेतलेलं आहे म्हणून ते आपले उगे हिंडत येत, फेसबुक व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर टाकीत येत, मोहगम शहाणपणा करतात. त्याच्या हे डोक्यात येत नाही की पुन्हा आपण तेच करायला लागलो की जे मराठ्यांच्या छाताडावर बसले होते तेच पुन्हा. आता मराठ्यांसमोर पर्याय नाही, ही खरी गोष्ट आहे. आम्ही उमेदवार न दिल्यामुळं मराठ्याला काय करावं सुचत नाही. परंतु मी सांगितलेलं मराठा आणि कुणबी हा कायदा जो पारित करील त्याच्या बाजून राहा, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहा. मग तो कुणी असू दे, त्याला आता नाविलाज. पण तुमच्या पण एक पाडताना असं पाडा, उभा राहण्यापेक्षा अपक्ष फेपक्ष म्हणून पाडण्यात लय मोठा विजय असं पाडा. एखाद्याला कार्यक्रम करा आणि माझं नाव किंवा माझ्या समाजाच्या आंदोलनाचं नाव घेऊन जर कोणी वापर करत असेल त्याला सगळ्यात आधी पाडा, त्याला सगळ्यात आधी पाडा. तुमच्या एका फोटोमुळे एवढा फरक पडतोय की एखाद तुमचा फोटो